6 डिसेंबर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दिन आणि म्हणूनच आज आम्ही असं ठरवलं होतं की चैत्यभूमीला जायचं म्हणजेच दादरला. पण कसं आहे ना 6 डिसेंबरच्या दिवशी गर्दी फार असते. खूप लांबून लोकं येत असतात. अगदी त्यांचे 1 ते 2 दिवस मुक्कामसुद्धा असतात आणि म्हणून आम्ही दरवर्षी काय करतो 6 डिसेंबरच्या 1 आठवडा आधी आम्ही दादर चैत्यभूमीवरती जाऊन येतो. तर आज मला तिकडेच जायचं आहे आणि म्हणून मी सकाळची माझी सगळी कामं उरकते आहे. सकाळी-सकाळी जी आपली बेसिक कामं असतात, झाड, लोट, लादी वगैरे ते सगळं करून घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाचं मी आता दादरला चाललेली आहे म्हटल्यानंतर घरचे जे पाठीमागचे राहिलेले माणसं आहेत, त्यांचा मला स्वयंपाक करायचा होता. तर इथे मी झटपट स्वयंपाक करून घेते. तर इथे बनवलेली आहे मी मसुरीची डाळ केलेली आहे आणि सोबतच गरमागरम ज्वारीची भाकरी आणि थोडासा भात, भाजी बनवलेली आहे. तर आता भाकरी वगैरे बनवून घेतीये, बाकीचे कपडे वगैरे आणखीन सुकत घालायचे आहेत. तर म्हटलं की पहिलं स्वयंपाक उरकून घेते, कारण की आमचा वेळ ठरला होता 11:30ला निघण्याचा. पण तरी देखील शंका होती. सुट्टीचा दिवस 30 नोव्हेंबरच्या दिवशी आम्ही दादरला जाणार आहोत आणि हा व्लॉग तुम्हाला कदाचित 7 डिसेंबरच्या दिवशी तुम्हाला पाहायला मिळेल मिनी व्लॉग. तर इथे मी झटपट भाकरी करून घेते कारण की स्वयंपाक करायला वेळ लागणार होता आणि सगळ्यात महत्त्वाचं 11:30च्या आतमध्ये उरकणं कठीण दिसत होतं. म्हणून मला असं वाटलं की आता थोडासा उशीरच होणार आहे. तर मग इथे झटपट स्वयंपाक वगैरे करून घेतला, स्वयंपाक केला, पण बाकीची इतर कामे असतातच नाही का? किचन साफ करणं, त्याच्यानंतर सिंकमध्ये जी भांडी वगैरे होती ती साफ करणं, कपडे जे धुवून पडले होते सकाळचे तर ते सुकायला टाकणं, तर हे सगळं 11:30 पर्यंत करणं अशक्य होतं. कारण की रविवारच्या दिवशी सगळीच कामं आरामात चाललेली असतात आणि आज मी थोडीशी उशिरा देखील उठले होते. त्याच्यामुळे कामं थोडीशी उशिरा होत आहेत. तर असो, इथे आता मी पटकन सगळं किचनचा ओटा वगैरे व्यवस्थित स्वच्छ करून घेतला. सिंकमधली भांडी सगळी आवरून घेतली आणि इथे मी माझी सगळी तयारी करून माझी मैत्रीण, नणंद आम्ही तिघीजणी आणि माझा मुलगा दादरला पोहोचलो. दादरचं हे एंट्रन्स बघा, अगदी दादर स्टेशनवरून 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावरती दादर चैत्यभूमी आपल्याला दिसते. तर हे बघा, याचा पूर्ण व्लॉग जो आहे तो तुम्हाला माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे, तो तुम्ही पाहू शकता. तर इथे आम्ही भरपूर अशी खरेदी केली. थोड्याशा मूर्त्या, किचेन, त्याच्यानंतर कारमध्ये लावण्याच्या ज्या छोट्या मूर्त्या असतात त्या खरेदी केल्या. ब्रेसलेट वगैरे होते, गळ्यात घालण्याच्या माळा होत्या, तर त्या सगळ्या आम्ही खरेदी केल्या, जे हवं होतं ते. आणि मग इथे थोडंसं अवतीभोवतीचा परिसर पाहण्यासाठी इथे वर उद्यानामध्ये आलो. खरंचच खूप सुंदर असं हे वैभवशाली दादर आहे. संध्याकाळ कधी झाली ते कळालंच नाही आणि आता आम्ही परत चाललेलो आहोत घरी.